ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केडीएमसी निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात धुसफूस सुरू। डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या मित्र पक्षांमध्ये सुरू असलेल्या नाराजीचे पडसाद आता उघडपणे उमटायला सुरुवात झाली आहे। बहिणाबाई उद्यान परिसरात उभारल्या जाणाऱ्या वाचनालयावरून वाद पेटला असून भाजपाचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी थेट सोशल मीडियावर मतलबी आणि स्वार्थी मित्र पक्षाचा जाहीर निषेध करतो असं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे। या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीच्या तोंडावर हे वाद राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतात। तर याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माध्यमांवरती बोलण्यास टाळाटाळ करत असले तरी दोघांच्या वादात आता ठाकरे गटाने उडी मारली असून लोकसभेपासून दोन्ही पक्षांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची धुसफूस सुरू आहे। आपण बघितलं असेल तर विधानसभेच्या निवडणुकीला देखील भाजप आणि शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद झाल्याची चर्चा लोकांमध्ये होती आणि ती येत्या महापालिकेच्या निवडणुकीला चव्हाट्यावर आलेली दिसेल। लोकांना हे कळलं पाहिजे की या दोन्ही पक्षांना मतदान करून काही उपयोग नाही। भविष्य काळात हे दोन्ही पक्ष एकत्र राहणार नाहीत। लोकसभा निवडणुकीपासूनच या दोन्ही पक्षांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची धुसफूस सुरू आहे। आपण बघितलं असेल तर विधानसभेच्या निवडणुकीला देखील भाजप आणि शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद झाल्याची चर्चा लोकांमध्ये आहे आणि याची काही माहिती आमच्याकडे देखील आहे आणि ह्या चर्चेमुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये सख्या नाही आणि दोघांमध्ये धुसफूस सुरू आहे आणि ती येत्या महापालिकेच्या निवडणुकीला आपल्याला चव्हाट्यावर आलेली दिसेल आणि लोकांनाही कळलं पाहिजे की ह्या दोन्ही पक्षांमध्ये आता ह्या दोन्ही पक्षांना मतदान करून उपयोग नाही, कारण हे दोन्ही पक्ष एकत्र राहणार नाही भविष्य काळामध्ये।